ऑक्सिजन लेवल कमी झालते ना, चक्कर सारखं वाटलं मला पण, थोडं चक्कर सारखं वाटलं. ऑक्सिजनचा पण वरती प्रॉब्लेम आहे, चालता चालता चक्कर आली. एक्सपिरियन्स होता तुमचा रात्रीचा रक्या? रात्री 2 वाजल्यापासून जागा आहे, मी अजूनपर्यंत झोपलो नाही. झोपणी लागली ना तुला? नाही अजिबात, रात्री ऑक्सिजन लेवल जाम कमी होती ना रात्री. कमी आता थोडा बरं वाटते दिवसा ना, रिलॅक्स वाटतं, रिलॅक्स वाटते. मग तुला कसं काय? रात्री मी पण नाही झोपलो, नाही झोपला. आणि हा याचा श्वास एवढा जोरात चालू होता ना, कमी घाबरलेलो का याला काय झालंय का नाही म्हणून. महादेव महाराज दिसले, महाराजांचा स्टॅच्यू बँगॉंग लेक वर बघा दिसले. तोफा कबूल करो. 10 मिनिटां फ्रेश झालो लगेच, कारण की आम्हाला आज एकतरी पॉईंट करायचा होता इथला लडाख मधला. तर आम्ही आर्टिका बुक केले, कारण इथं बाहेरून कुठली पण टॅक्सी घेऊन येत आहो. काय रा, बाहेरून कुठली पण टॅक्सी तुम्ही घेऊन आलात तर ती इथं तुम्ही चालवू शकत नाही. तर आम्हाला आर्टिका करायला लागली. तर आर्टिकाने खरदुंगला पास इथून 40 किलोमीटर आहे, 40 ते 50 म्हणजे 100 किलोमीटरचं त्यांनी काहीतरी 4000 घेतलं. तर तुम्ही टॅक्सी करून येत असाल तर हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक माणसाचा परमिट तिथं काढायला लागतो. तर 600 रुपये परमिट आहे प्रत्येक माणसाचा, तो पण बघून घ्या. आम्ही 5 जणांचं 3000 भरलं आणि 4000 आर्टिकाचं एवढं सगळं. आता इथं येऊन लगेच खर्च झाला आहे. आता वाजलं 4, तर हा एकच पॉईंट होईल. आणि उद्या जाऊ आपण, ती लेक आहे 3 इडियट पिक्चर शूट झालं इथं, बँगॉंग लेक. प्रॉपर नाव नाही माहीत मला माहीत, ती उद्या बघायला जायचं आपल्याला. हा आपलं हॉटेल नाही, आपली माणसं रेडी झालेली आहेत. हाय करा. हाय, 4 दिवस झाले भिकाऱ्यासारख्या फिरतोय आम्ही. आता आज माणसं झालो काय? 4 दिवस प्रवासात गेला, पण आज पण प्रवासच आहे. पण कुठला तरी पॉईंट फिरू आपण. आपला शेवटचा टप्पा आहे ना आपला, म्हणजे सगळ्यात लांबचा टप्पा, तिथं पोहोचलो आपण. आता आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. ऍडमिन दाखव एक. कोण? जॉकर. परतीचा प्रवास परवा आपल्याला. उद्या कुठे जायचं आपल्याला? उद्या आपल्याला ती लेक बघायला जायची आहे. ती लेक बघून आपण परत इथं वस्तीला येऊ. 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर आहे. ते आपल्याला बाईक करायचं आहे. हा, बाईकचं सांगायचं विसरलो. पण बाईक कसं काय रेंट आहे इथं? 1800 रुपये. हिमालया 450, हा, तो काहीतरी 1800 रुपये आहे. आणि त्याच्या खालचा पण एक मॉडेल आहे, तो 1300 रुपये आहे. 1300 रुपये. स्कूटी? स्कूटी ना, स्कूटी तुम्ही लोकलला फिरू शकता. आणि जर तुम्हाला असं म्हणजे एकदम 150 किलोमीटर वरती जायचं असेल, लडाख म्हणजे लडाख सिटी नाही, अवतीभोवती म्हणजे मोठे मोठे स्पॉट आहेत बघण्यासाठी, मग बाईकच करायला लागेल. हा, ते बाईकच म्हणजे चांगली रे. 1300 पासून स्टार्टिंग आहे बाईक. 1300 ते 1800 पर्यंत. 1800 वरून बाईक. हा, हिमालय 450 1800 रुपये. 450. आपण 350 घेऊ. आपण 350 घेऊ ना. नाही आपण मी स्कूटी घेईन. स्कूटी मामा तुला लोकलला फिरायला लागेल इथे. 1300 कुठली आहे? दुसरी बाईक बुलेट 350. मग ती घे, बारकी घेऊ. 350 घेऊ. 500 वाटतं ना, 500. 450 तीन घेऊ आपली दारू मामा. 450 तीन घेऊ. 3 घ्यायच्या. 3 घेऊ. नाच करू डायरेक्ट. पालाटांचा पैसा कुठे कपवायचा? इथंच कपवायचा. चला, आणि आता आर्टिकाची वाट बघतो, अजून आली नाही. येईल का नाही फोन कर त्याला. पोचलो खरदुंगला. 500 इथं आहे बघा. किती समुद्र सपाटीपासून किती उंच आहे बघा. 17,982 फूट वरती आपण आलो. थोडी ऑक्सिजनची कमी जाणवते ना, थोडी ऑक्सिजनची कमी जाणवते. राकेश भाई झुंझुनवाला. पोचलो फायनली. आणि रोड खूप खराब आहे, खूपच खराब आहे. रोड खराब आहे एकदम, खूप रोड खराब आहे. आणि इथं हालत खराब आहे एकदम. ऑक्सिजन पण थोडं जाणवते ना, बॉडीला जाणवते ऑक्सिजन कमी आहे म्हणून. ऑक्सिजन पण जाणवते. इथं थोडा बर्फ बघायला भेटला बघा. चला आता इथं फोटो काढू. आता थोडं युज टू झालं ना बॉडी, ऑक्सिजन थोडी युज टू झाली. आधी तुला कसं वाटलं उतरलं होतं गाडीवर? ऑक्सिजन लेवल कमी झालते ना, चक्कर सारखं वाटलं मला पण. थोडं चक्कर सारखं वाटलं. कालू म्हणजे नाक जर ज्याला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असेल तर इथं थोडा अवॉइड कराय ना. आणि येताना जरा कापराची डबी घेऊन या. हा, कापराची डबी घेऊन या. ती पण कुठला कापूर? कापूर आणला. कापूरचं नाव काय? भीमसेन कापूर. आता भीमसेन कापराची डबी घेऊन या, तर थोडा त्याचा थोडा फायदा होतो. बघा, सत्यजित वाहिनी घेऊन ठेवलाय. ब्लॉग मध्ये बरोबर नाव घेते तुम्ही. तर
चला थंडी पण खूप आहे इथं, बॉडी पूर्ण गारटली. एक फोटो ये देखो फोटो फुल कंटेंट. चला आजचा दुसरा दिवस लेह मधला. काल खरडुंगला पासवरून आलो, तिथं वरती खूप चक्कर सारखं वाटत होता, एकदम हालत खराब झाली वरती. मग लगेच निघून आलो, 10 मिनिटं पण नाही थांबलो तिथं, डायरेक्ट खाली आलो. आणि इथं पण लेह पण मला वाटते जवळजवळ 11,500 फीट वरती आहे समुद्र सपाटीपासून. तर इथं पण ऑक्सिजनची थोडी कमी जाणवत आहे. रात्री झोपेमध्ये पण थोडा प्रॉब्लेम होत होता, थोडा नॉर्मल, एवढा काही नाही. आता इथं कुठं चालू आपण? पँगॉंग लेक ना, पँगॉंग लेकला जायचं आहे. सगळी रेडी झाली. काल कसा एक्सपिरियन्स होता तुमचा रात्रीचा रक्या? रात्री 2 वाजल्यापासून जागा आहे, मी अजूनपर्यंत झोपलो नाही. झोप नाही लागली ना तुला? नाही अजिबात. रात्री ऑक्सिजन लेवल जाम कमी होती ना रात्री, कमी. आता थोडा बरं वाटते दिवसा ना, रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स वाटते. मग तुला कसं काय? रात्री मी पण नाही झोपलो. नाही तुला? आणि हा याचा श्वास एवढा जोरात चालू होता ना, कमी घाबरलेलो का याला काय झालंय का नाही म्हणून. 2दा हात पण लावला. नंतर 2 वाजता उठला आणि जागत होता, झोपलाच नाही हो. आणि नंतर माझा पण श्वास वाढत होता. पण नंतर मी बाहेर आलो, खिडक्या बिडक्या उघडल्या ना, तेव्हा थोडा रिलॅक्स वाटला. तर मग इथं आहे ना ऑक्सिजनचा बाटला घेणं गरजेचं आहे असं वाटतंय मला तरी. पाहिजे. एक काम करू आपण आता, जाता मेडिकल स्टोअरला जाऊ आणि 2 ऑक्सिजनचा बाटल्या घेऊ. 2 एक बार झाला. एक बघू ना किती साईज आहे, किती मोठी आहे. नाही इथं आहे ना बाईकचा विषय कसा माहितीये का? 2 तरी कापडाच्या डब्यात. बाईकचा विषय, आम्ही बाईक घेणार होतो 3, पण आम्हाला जायचं होतं एकच दिवस आज आमचा आहे ना. उद्या आम्हाला निघायचं आहे, कारण की आम्हाला अमरनाथ यात्रेला पण निघायचं आहे. तर 150 किलोमीटर जाऊन येऊन 300 किलोमीटर होता. तर एका दिवसासाठी एवढ्या किलोमीटरसाठी इथले बाईक म्हणजे बाईक जे रेंटनी देतात ते एका दिवसासाठी पँगॉंग लेक साठी बाईक देत नाही. तर ते बोलत होते आम्हाला 2 दिवस बाईक घ्या, म्हणजे 2 दिवसाचे पैसे भरा. म्हणजे टोटल जवळजवळ आमचे 12-13 हजार जात होते. तर त्याच्यापेक्षा आम्ही आर्टिकाच केली, कालची केली तिने आम्हाला 9,500 आर्टिकाचं 9,500 मध्ये ती आम्हाला पँगॉंग लेक आणि तिकडचे 2-3 स्पॉट असेल तर फिरवणार आहे. तर तो आम्हाला म्हणजे बजेटमध्ये वाटला आपले. ते बाईक पण जमले असतं आपल्याला, पण 2 ऑक्सिजनचा पण वरती प्रॉब्लेम आहे. चालता चक्कर आली, चक्कर येऊन पडलो तर ऍक्सिडेंटचा पण टेन्शन असू शकते. आपल्या बाईक पण जमत होती, पण आमचा प्लॅनिंग बाईकचाच होता. पण तो बाईकवाला स्वतः बोलला, कारण की लडाख मध्ये आलो 2 ते 3 दिवस स्टे करून तिचा क्लायमेट आपल्याला सूट व्हायला पाहिजे. नंतर तुम्ही बाईक वरती घेऊन जाऊ शकता. आपली पण एक चुकी झाली, आपण आलो ना डायरेक्ट खरडुंगला पासला गेलो. आपण पण 2 दिवस, आपल्याकडे दिवस नव्हतं म्हणून आपण गेलो वरती. दिवस कुठे आपल्याला, उद्या आपण निघायचं अमरनाथला. म्हणून आम्ही घाई केली नाही. खरडुंगला पासला निघून गेलो काल. आल्याच 10 मिनिटं पण थांबलो मध्ये लगेच निघून गेलो. म्हणून थोडा आम्हाला वरती प्रॉब्लेम झाला. जर तुम्ही येत असाल तर 2-3 दिवस इथं लोकल फिरा, नंतर खरडुंगला पास किंवा ते वरती जेवढे स्पॉट आहेत पँगॉंग लेक, 2-3 दिवस क्लायमेट इथला सूट करून घ्या. क्लायमेट इथला सूट करून घ्या, तरच वरती फिरायला जा. तर आमच्याकडे दिवस कमी आहेत, तर आम्हाला घाई करायला लागेल. तर आता निघू आपण पँगॉंग लेकला. चला. चांगला विलेज इथं थांबलो ना. आता बऱ्यापैकी अंतर गाठलाय. इथं आताच बर्फ पडला बघा, फ्रेश बर्फ पडलेला आहे. काल रात्री पडला असेल ना. चांगला पास. इलेक्ट्रिक कॅम्प आहे, इलेक्ट्रिक कॅम्प बघा. सोलर प्लांट लावलाय. आपल्याला ना आपण काय करू माहिती आहे, गणपती झाले ना, अजून एक ब्रेक घेतलाय.
वेलकम टू टॉपॉनोंग रिलॅक्स पॉइंट. त्या साईडला आर्मीचा बेस कॅम्प आहे. इकडून आपण आलो ना, इकडे जायचं आपल्याला. व्ह्यू बघा. कौन सा बर्ड है? पक्षी. ये पीला बर्ड. यो काय? गोल्डन वाला. गोल्डन बर्ड. बहुत हाईट पे. एवढंच झूम आहे. काय कधीच दिसत नाही का जास्त? हा बर्ड दिसल्यावर लकी समजलं जात आहे. गोल्डन कलर आहे. ये जो बैठा हुआ है. कौन सी जात है इसकी? चल पकडू त्याला. अरे अपना जो स्वान है ना. स्वान की जाती क्या? हंस बोलता ना जो. हाँ. वही. हंस नहीं है ये. हंस बोलने इसका दिमाग में इसका लिप जो है ना वो. हाँ. अभी वो बर्ड का क्या बोले आप? वो बर्ड का नाम से लेके बोलो. देखिए वो बर्ड का नाम मुझे कुछ याद नहीं है. हाँ. लेकिन ये एनिमल वर्ड्स में गिना जाता है ना. एनिमल वर्ड्स में. और ये ज्यादातर दिखता नहीं क्या इधर? ये ज्यादातर नहीं दिखता. ये दिखता है तो कपल में दिखता है. कपल में. हाँ, इसको गुड लक में गिना जाता है. गुड लक में गिने जाता है. कपल में दिखा तो या सिंगल में दिखा तो? सिंगल नहीं है. ये दोनों कपल में ही आपको हमेशा कपल में ही दिखेगा. हाँ. अब जो लेडीज जो है ना, हाँ. जब अंडा वंडा देना होगा तब जो जेंट्स है वो आके ऊपर देखने के लिए बैठता है. अच्छा समजा. और जो लेडीज जो है अंडा वंडा देना वो अंडा देता है. तुम राखे म्हणजे आपण लकी आहेत. हो आपण लकी लकी आहेत. गुड लक में. आम्हाला लकी आहेत आपण. आता पॅन्गॉंगला किती राहिलीत ना? 10 मिनिट पोहोचलो आता आपण. अभी एक और मिलेगा. देव. व्यू नहीं, एक और जानवर मिलेगा. उसको बोलते हैं मार्मोट. अजून एक जानवर भेटेल, प्राणी भेटेल. पुढे बघायला भेटेल ना. अभी तो 32 किलोमीटर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बोटिंग पण करायची. हे बोटिंग आहे. सेल्फी पॉइंट. पॅन्गॉंग लेक. हे इथं स्कूटर नाही तर सगळं तुम्हाला दिसतंय. त्याची माहिती आता पवन देईल, पण काय माहिती याची. जेव्हा 3Dची शूटिंग झालेली. हा. तो लास्ट सीन आहे ना. हा. तिथे आणि आपल्या आमिर खानने तिथे बसून फोटो वगैरे काढलेले. हा. तो हा सीन तो आहे. सीन इथं गेलतं काय? आणि त्याच पिक्चर मुळे हा पॉइंट फॉर्मला आलेला आहे. फॉर्मला आलेला आहे. हा. कैसा तोहफा कबूल करो. इथं एवढे वरती आलता आमिर खान. पिक्चर मधलं 3 वेगळं ना रिअल लाईफ मधलं 3 आहे. पाणी बघा कसला क्लिअर पाणी एकदम ना. नीला जार लांब बघा तिकडे कसला. नो एडिट नाही, पूर्ण नॅचरल व्हिडिओ आहे. नीला जार पाणी आहे. खतरनाक. किती काहीतरी मला वाटतं 1600 का 1700 16,000 का 17,000 फीटवरी लेक आहे लडाखची. बघा कसं क्लिअर आहे. याची स्टोरी टाका नंतर. काय फ्रीज झालाय काय? इथं पण आहे. मतलब केपीपारा नहीं है ये. केपीपारा ट्रैक पे ही है. दिसा
दिसला. हरणी काय हरणे आहेत ना या? हे काय आहे ते काय आहेत? बघाली बाई माउंटेन डियर. माउंटेन डियर. माउंटेन डियर. माउंटेन डियर. अच्छा अच्छा बहुत सारे लगभग बुलाओ उनको बुलाओ बुलाओ इधर बुलाओ 8-10 है. उधर बुलाओ उधर उधर इधर बुलाओ उनको. फोटो लेके आ जा. 10-15 आहेत. पूरा झुंड है उसका. वो ऊपर चढ़ रहे हैं. ऊपर चढ़ रहे हैं. 1 2 3 अच्छा भी है. अरे 20 लेह मध्ये पोहोचलो आणि वाजले किती 7 वाजायला आले जवळजवळ सूर्य बघा अजून उजेड आहे. जवळजवळ 8 वाजता कालोख होतं इथं. जास्त नाही होय 8:30 ना 9:30 वाजता चालू होते. 8:30-9 वाजता कालोख होतं. उजेड किती वाजता होतं मग? 4 वाजता आलता उजेड. 4 वाजताच होते. म्हणजे यांना जवळजवळ मोठा दिवस भेटतंय. जास्त गमत असती रूम वर आलो 7:51 झाले तरी उजेड बघा. जवळजवळ 8 वाजता तिथं कालोख आला.